सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव देनलवाडी फाट्यावर आज एक भीषण अपघात घडला असून गिट्टीने भरलेल्या भरधाव हायवा ट्रकने ऑटोला समोरासमोर जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत 3 जण गंभीर जखमी झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुर्गापूर येथील विकेश गणवीर हे आपल्या आई आणि 5 वर्षीय मुलगा अयांश गणवीर यांच्यासह ऑटोने नागभीडकडे जात होते। याच दरम्यान पळसगाव देनलवाडी फाट्यावर गिट्टीने भरलेला हायवा ट्रकने त्यांच्या ऑटोला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत ऑटो चालक, त्यांची आई आणि चिमुकला मुलगा हे तिघेही ऑटोमध्ये अडकून पडले होते। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि जीवाची पर्वा न करता ऑटोमधील अडकलेल्या तिघांना बाहेर काढले। दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी वाहन सोडून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच हायवे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार ट्रक चालकाचा शोध घेतला जातोय। या अपघातामुळे पुन्हा एकदा भरधाव वाहन चालकांच्या बेफिकिरीचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।